नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सतीश भोसलेचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत। शिरूर कासार येथे एका व्यक्तीस बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्याभाई याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करून त्याचे मांस खाल्ल्याचे आता समोर आलेले आहे। खोक्याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर खोक्याने शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केलेला आहे। तसेच हरणांचे अवशेष ही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला। त्यानंतर खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेची माहिती घेत आहे। घटनास्थळावर पंचनामा करून हरणाची सापडलेली कवटी आणि हाडकं तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत। सतीश भोसलेंनी अनेक काळे कारनामे केलेले आहेत। त्याने अनेक मोक्या प्राण्यांचे जीव घेतल्याचे देखील समोर आलेले आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केलेले आहे। बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेल्या या डोंगरामध्ये हरण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते। मात्र त्याच हरणांना पकडण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती। या गँगला ही जाळी लावू नका म्हणून मज्जाव केल्यानंतर तशीच सूचना करणाऱ्यालाच मारहाण करण्यात आली होती। मात्र याची दखल आता वन विभागाने घेतलेली आहे। वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन संपूर्ण घटनेची पाहणी करत आहेत। सतीश भोसलेने हरणाची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता, त्या स्पॉटची पाहणी आता वन विभागाकडून करण्यात येत आहे। दरम्यान वन विभाग अधिकारी यांनी स्वतः पंचनामा करून या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। तसेच पाहणी करून त्यांना एक हरणाची कवटी आणि शिंग असलेलं डोकं सुद्धा सापडलेलं आहे। पुढील तपासणीसाठी हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी AM देवगडे यांनी दिलेले आहे। वन्य प्राण्यांना मारणे, त्याची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे। असं कोणी करत असेल तर शिकारी करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। तसेच असं कृत्य कोण करत असेल तर त्यांना सोडू नका आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी देखील मागणी वन्य प्राणी प्रेमी सिद्धार्थ सोनवणे यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला बातमी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत ते पण कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।